नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। बलिप्रतिपदेनिमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। सकाळी मंदिरामध्ये फुलांची आरास करत विधिवत पूजा करण्यात आली आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नाशिकच्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या काळाराम मंदिरामध्ये आता भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे। देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये अनेक भाविक जे आहे या काळारामाचं दर्शन घेण्यासाठी या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या काळाराम मंदिरामध्ये आलेले आहेत। आपल्याबरोबर याच ठिकाणी काळाराम मंदिराचे पुजारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। खरं तर आज सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळते आहे। काय ह्या सगळ्याच्यामध्ये महत्त्व आहे? आजचा दिवस कसा पार पडतोय? जय श्रीराम। नाशिक शहरामध्ये हा जो हिंदूंचा सण आहे लक्ष्मीपूजन दिवाळी, हा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो। अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचा दिवस, अंधाराकडून तेजाकडे जायचा दिवस म्हणजे आजचा दीपपूजन, अमावस्या, लक्ष्मीपूजन हा सर्व उत्साह आज या ठिकाणी आनंदात साजरा होणार आहे। साक्षात सीतामाई या ठिकाणी रामचंद्रांबरोबर या ठिकाणी वनवासात आली होती, त्याने तिचंच पूजन, साक्षात लक्ष्मीचं पूजन म्हणजे सीतामाईचं पूजन आज या ठिकाणी संपन्न होत असतं। सीतामाईबरोबरच या ठिकाणी वेगवेगळे दागिने आहेत मंदिराचे, त्या दागिन्यांचं पूजन असेल, पुजारी घरातील या ठिकाणी दागदागिने इथे आणले जातात, त्यांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत असतं, दीपाचं पूजन या ठिकाणी संपन्न होत असतं। आज या ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महत्त्वाचं नैवेद्य म्हणजे या ठिकाणी धने, साळीच्या लाह्या, बत्ताशे याबरोबर दिवाळीचं जे आपण फराळाचं केलेलं असतं, लाडू असेल, चकली असेल, करंजी असेल, परंपरेप्रमाणे या फराळाच्या वस्तूचं पदार्थांचं देखील नैवेद्य या ठिकाणी श्रीरामचंद्रांना आणि साक्षात सीतामाईला या ठिकाणी दाखवला जात असतो। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीत आमचा जन्म झालेला आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो, गर्व वाटतो। मी सर्व तरुण पिढीला आमंत्रण करेल की प्रत्येक आपला जो काही हिंदू धर्मातला मोठा सण असो, कोणताही प्रकारचा सण असो, त्याची सुरुवात ही आपण काळाराम मंदिरापासून केली पाहिजे। कॅमेरा पर्सन सुनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास नाशिक।